हे देव गुरु महाराज सांगितलेले आहे. म्हणून अशी जे काही गुरुचं महत्व आहे हे घेत असताना, गुरुचं पायाचे तीर्थ मात्र घेत असताना संयमानं, घाई गडबड न करता, न बोलता, मागे पुढे एकमेकाला न ढकलता ते सांगावं लागतं. आणि आपला पुरुषाने शर्ट बनियन काढून, कपाळावर विभूती धारण करून, डाव्या हातावर लिंग घेऊन, तिथूनच साष्टांग घालून, म्हणजे गुरुकडे आज्ञा घ्यावा लागते. गुरु महाराज मला तीर्थ देण्यासाठी तुम्ही मला आज्ञा द्यावा, मला तुम्ही परमिशन द्यावा, असं अगोदर परमिशन मागावं लागते. कसं परमिशन मागायचं? महाराज तीर्थ द्या असं नाही, साष्टांग घालून, म्हणजे नम्रपणाने तन मन अशी एकूण सर्वस्व समर्पण केल्यानंतर तो जे काही भेटणारा तीर्थ आहे तो तीर्थ राहणार नाही, तो अमृत होऊन जातो. मग तो अमृत सेवन केल्यानंतर त्याला काय प्राप्ती होतो? गुरुकृपा प्राप्त होतो. मग त्याला फक्त जीवनासाठी नाही, ते आत्म्यासाठी समाधानकारक असतो. तेवढा पवित्र तीर्थ आज तुम्हाला नित्य नेमाने भेटू लागलेली आहे. प्रत्येक वीरशैव लिंगायत संप्रदायातला प्रत्येक गुरुमाऊली, प्रत्येक शिवाचार्य कुठल्याही वेळामध्ये तीर्थ प्रसाद घेतल्याशिवाय महाप्रसाद घेत नाही. बघा, तीर्थ प्रसाद